नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये असणारे सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। त्यापूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल विद्यार्थी मित्रांनो, तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा। कारण या चॅनलवरती तुम्हाला ज्या कोणत्या तुमच्या सीईटी बघा, एमबीए सीईटी असू द्या, एलएलबी सीईटी असू द्या, बीबीए सीईटी असू द्या, एमएसटी सीईटी असू द्या, बीएससी नर्सिंग सीईटी असू द्या, जेवढ्या काही सीईटी बघा त्या सर्व सीईटीचे जे अपडेट आहे बघा तुम्हाला ह्या चॅनलवरती भेटते आपल्या नेक्स्ट स्टेप अकॅडमीच्या। तुमच्या हे अपडेट मिस ना हो म्हणून लगेच काय करा, चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून तुमच्या इथे कोणतेही जे अपडेट आहे ते मिस होणार नाही। ओके, चला मग बघूया आता तुमच्यासाठी काय आनंदाची बातमी। बघा, तुम्ही जर आले या ठिकाणी सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती www.mahacet.org च्या ऑफिशियल पोर्टलवरती आणि तुम्ही येथे येऊन थोडं जरी स्क्रोल केले तर तुम्हाला या ठिकाणी काय दिसेल, एक नवीन नोटीस दिसेल। आता काय दिलंय नवीन नोटीस मध्ये जाणून घेण्यापूर्वी जर अजून पण व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब केले नसेल विद्यार्थी मित्रांनो, तर पटकन काय करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। बघा या ठिकाणी काय दिले बघा, आता ऑल सीईटीज तुमच्या जेवढ्या काही सीईटी बघा त्यांचं काय झालेलं आहे, या ठिकाणी रिझल्टच्या डेट डिक्लेअर झालेल्या विद्यार्थी मित्रांनो। ओके, तर यामध्ये बघा आता सगळे सीईटीचे काय दिलेले तुमच्या रिझल्टच्या डेट दिलेल्या आहे बघा। तर यामध्ये जे पहिले खूप सारे सीईटी होते तुमच्या त्यांचं काय लागलेले ऑलरेडी रिझल्ट लागलेले आहे आणि खूप सारे सीईटींचा काय बाकी अजून रिझल्ट बाकी आहे। तर तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तुमचं एमएचएम सीईटी 2025 यासाठी तुमचा जो रिझल्ट होता बघा 8 मे ला लागला। बीएड आणि एमएड सीईटीचा रिझल्ट तुमचा 8 मे ला लागलेला आहे। एमएड सीईटीचा तुमचा रिझल्ट 8 मे ला लागलेला आहे, अगोदर लागून गेलेला आहे। ओके, त्यानंतर बीएचएम सीईटी आणि एमएचएम सीईटी इंटिग्रेटेड सीईटी 2025 यासाठी तुमचा रिझल्ट 15 मे ला लागलेला आहे। ओके, त्यानंतर बघा आता राहिलेले हे तुम्ही बाकीचे सीईटीचे कोर्सेस बघू शकता, यांचे जे रिझल्ट आहे ते ऑलरेडी लागून गेलेले। आता कोणकोणत्या त्या सीईटी ज्यांचा अजून रिझल्ट बाकी आपण ते बघूया। ओके, बघा आता या ठिकाणी बघा या ठिकाणी तुमचं जे बॅचलर ऑफ बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम सीईटी यांचा जो रिझल्ट आहे हा 4 जून 2025 ला लागणार। ही जी डेट आहे बघा टेंटेटिव्ह आहे। आता टेंटेटिव्ह म्हणजे फिक्स नसणे, टेंटेटिव्ह म्हणजे यांनी दिले अपडेट। ओके, हे चेंज पण होऊ शकते। ओके, तर हे काय टेंटेटिव्ह डेट्स यांनी या ठिकाणी दिले। ओके, त्यानंतर बघा एलएलबी 5 इयर सीईटी याचा जो रिझल्ट आहे 4 मे 2025 ला लागणार। ओके, सॉरी 4 जून 2025 ला काय लागणार तुमचा एलएलबी चा रिझल्ट लागणार। ओके, त्यानंतर बघा बी डिझाइन सीईटी याचा रिझल्ट 9 जून ला लागणार। ओके, त्यानंतर एमएसटी सीईटी पीसीबी ग्रुपचा 16 जून ला लागणार आणि पीसीएम ग्रुपचा तुमचा परत 16 जून ला लागणार। आणि हे ज्या डेट्स आहे बघा टेंटेटिव्ह डेट्स आहे। त्यानंतर एलएलबी 3 इयरचा तुमचा जो रिझल्ट आहे हा 17 जून ला लागणार विद्यार्थी मित्रांनो। ओके, जर तुम्हाला जर माहिती जर आवडली असेल विद्यार्थी मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। यापुढील जे काही तुमची प्रोसेस असणार बघा, अगदी रजिस्ट्रेशन पासून तर कॉलेज अलॉट होईपर्यंत सर्व अपडेट कुठे भेटणार तुम्हाला, नेक्स्ट स्टेप अकॅडमीवरती भेटणार आहे। मग चॅनलला काय करा, सबस्क्राइब करून ठेवा। भेटूया मग अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत थँक्यू।